ओपीडी मध्ये माझ्या एका प्रेग्नंट पेशंटच्या हस्बंडनी मला विचारलं, सर माझी बायको खूप आजकाल ड्रॅमॅटिक बिहेव करते आहे आणि ती सारखं सारखं कंप्लेंट करत असते. ती फक्त प्रेग्नंट तर आहे आणि ही गोष्ट खूप नॉर्मल आहे. विथ ड्यू रिस्पेक्ट टू यू सर, मला तुम्हाला काही प्रेग्नन्सी मधल्या फॅक्ट सांगायचे आहेत जे का तुम्ही जाणून घेतल्या पाहिजेत. जेव्हा ती म्हणते श्वास घ्यायला त्रास होत असतो, त्याचा अर्थ असा असतो की ती श्वास घ्यायला खूप स्ट्रगल करत असते. काय असतं माहितीये का, दिवसेंदिवस जो वाढणारा जो गर्भ असतो आणि त्याचं जे गर्भाशयाचं प्रेशर हे लंग्स वरती येत असतं आणि ते लंग्सला स्क्वीज करत असतं, त्यामुळे तो श्वास घ्यायला त्रास होत असतो. ती ड्रॅमॅटिक नाही आहे. जेव्हा तुम्हाला वाटतं की ती सारखं मुडी वागत आहे, त्याचा अर्थ असा आहे की ती हॉर्मोन सोबत स्ट्रगल करत आहे. इस्ट्रोजनचं प्रमाण हे अनेक पटीने वाढलेलं असतं, प्रोजेस्ट्रॉनचा तर शरीरात पुरवठा आलेला असतो. म्हणून मी म्हणेल ती ओव्हररिॲक्ट नाही करत आहे. जेव्हा ती म्हणते सारखं माझी पाठ दुखत आहे, त्याचा अर्थ असा असतो प्रेग्नन्सीला अनुसरून तिच्या पाठीचा मणका कर्व घेत असतो, तेव्हा जॉईंट्स लूज होत असतात, लिगामेंट स्ट्रेच होत असतात आणि अशा परिस्थितीत प्रत्येक पाऊल उचलणं सुद्धा याच्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. त्यामुळे इथे सुद्धा मी म्हणेल शी इज नॉट ड्रॅमॅटिक. जेव्हा ती म्हणते मला खूप मळमळ वाटत आहे, मला काही खाऊशी वाटत नाहीये, तेव्हा त्याचा अर्थ असा बिलकुल नसतो की घरचं बनवलेलं अन्न ती अवॉइड करत आहे, असं नाही. शरीरातल्या तयार झालेल्या हॉर्मोन्समुळे शरीरामध्ये कॉन्स्टिपेशन होत असतं, ब्लोटिंग होत असतं, ॲसिडिटी होत असते, वॉमिटिंग होत असते. यामुळे हे सर्व काही होत असतं. सो फॉर ऑल द प्रेग्नंट लेडीज, यू आर नॉट ड्रॅमॅटिक हिअर. अँड फॉर ऑल द मिस्टर हजबंड्स, प्लीज बी सपोर्टिव्ह.